नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील अनेक महिलांसाठी महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे। लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना याबाबत सरकारने घेतलेल्या ताजा निर्णय जाणून घेऊया। या निर्णयात थेट परिणाम हजारो लाभार्थीवर होणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या योजनेची पार्श्वभूमी काय आहे ते देखील जाणून घेऊया। राज्यात लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही योजनेत अनेक नागरिकांना लाभ मिळत आहे। परंतु अलीकडच्या घडामोडीत सरकारने स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेत नवीन लाभार्थ्यांची नोंदणी सध्या बंद आहे आणि त्याऐवजी आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेत प्राधान्य दिलं जात आहे। तर आपण जाणून घेऊया की निराधार अनुदान योजनेचे प्राधान्य। तर नवीन लाभार्थ्यांना आता संजय गांधी निराधार अनुदान योजनामध्ये सामावून घेतले जात आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। तर यामध्ये प्रत्येकी लाभार्थ्याला दर महिन्याला 1500 रुपये रक्कम 5 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर यासाठी पात्रतेची अट काय आहे ते देखील जाणून घेऊया। संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। तर पहिली अट आहे, महिला लाभार्थ्यांना बँक पासबुक सोबत सादर करावे लागणार आहे। दुसरी अट आहे, अर्जदाराने स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागते की त्यांनी इतर कोणत्याही वैयक्तिक सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही। आणि तिसरी अट आहे, पात्र लाभार्थ्यांनी निवडूनच योजना मंजूर केली जाते। तर यामध्ये आणखी माहिती जाणून घेऊया की इतर योजनेचा लाभ नसेल तरच पात्रता भेटणार आहे। तर योजनेनुसार जर एखाद्या लाभार्थ्याने इतर कोणत्याही वैयक्तिक सरकारी योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांना निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही। स्वयं घोषणापत्राद्वारे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की इतर कोणताही लाभ घेतलेला नाही। हे अट पूर्ण केल्याच्या नंतरच तुम्हाला महिलांना 1500 रुपये हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। त्याचबरोबर महत्त्वाचे निष्कर्ष काय आहे ते देखील जाणून घेऊया। लाडकी बहीण योजना सध्या स्थगिती असल्यामुळे नवीन अर्ज स्वीकारला जात नाही। त्यामुळे पात्र महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। तर या योजनेमध्ये सर्व अटी पूर्ण करून अर्ज केल्याचा लाभ देखील मिळणार आहे। त्यामुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे आणि त्याचबरोबर स्वयं घोषणापत्र योग्य पद्धतीने देणे आवश्यक महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच सरकारी योजना आणि त्याचबरोबर अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।